तिला मदत करणं। त्याचबरोबर 3 सिलेंडर गॅस सिलेंडर आपण मोफत देणार आहोत त्या कुटुंबाला, तर त्या कुटुंबाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं। त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये एखादा ज्येष्ठ नागरिक आहे तर त्या ज्येष्ठ नागरिकांना वयश्री योजनेचा लाभ कसा मिळेल, 3000 रुपये डायरेक्ट डीबीटी मध्ये आपण ते त्यांच्या खात्यात आपण देणार आहोत, त्या बाबतीमध्ये ती माहिती त्यांना देणं। त्याचबरोबर जेव्हा ग्रामीण भागात जाऊ आपण तर शेतकरी जे 67 HP पर्यंत मोटर पंपाने शेती करतात त्यांचा आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय, तर त्यांची माहिती मागवणं। शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तर ते फॉर्म भरणं वगैरे होईल, परंतु त्यांना हे आपण माफ केलेली माहिती त्यांना आपल्याकडून गेली पाहिजे। त्याचबरोबर कामगार कल्याण योजना ज्या आहे, जे बांधकाम कामगार आहेत त्यांना किट देतो आपण आणि घरेलू त्यांना हे आपण माफ केलेलीची माहिती त्यांना आपल्याकडून गेली पाहिजे। त्याचबरोबर कामगार कल्याण योजना ज्या आहेत, जे बांधकाम कामगार आहेत त्यांना किट देतो आपण आणि घरेलू आपल्या ज्या काही महिला आहेत काम करणाऱ्या त्यांना देखील किट देतो भांड्यांचं, आणि त्यामुळे त्याची देखील माहिती त्या कुटुंबाला देणं, म्हणजे एका कुटुंबामध्ये आपण अगदी जी लेक लाडकी लखपती आहे, म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून तर लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये कव्हर केलं आहे। त्यामुळे एक पूर्णपणे एका शासनाने पूर्ण एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे आणि पूर्ण परिवाराला लाभ देणाऱ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत। मला वाटतं हे पहिल्यांदा घडतंय आणि पहिल्यांदा घडतंय, त्यामुळे जसं आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण यशस्वी केला। शासन आपल्या दारी म्हणजे काय, लाभ तर होते, योजना पण होत्या, लाभार्थी पण होते, परंतु त्यांना कधी लाभ मिळत नव्हता, कारण ते चक्रा मारून फेऱ्या मारून तो लाभाचा नाद सोडून देत होते। मग शासनाने असं ठरवलं की लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, म्हणून थेट शासन आपल्या दारी अशा प्रकारचा आपण तालुक्यावर जिल्ह्यावर कार्यक्रम घेतले आणि तिथं त्याच कार्यक्रमामध्ये लाभार्थी आपल्या व्यासपीठावर बसायचे, लाभार्थी समोर बसायचे आणि तिथं ट्रॅक्टर असेल, पॉवर ट्रिलर असेल, ड्रोन असेल, तिथे घराची किल्ली असेल, महिला बचत गटाचे चेक असतील, विहिरीचे पैसे असतील, शेततळ्याचे पैसे असतील, ह्या सगळ्या योजना ज्या आहेत, या संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, या सर्व योजनांचे पैसे आपण तिथल्या तिथे त्यांना चेकवर देतो आणि आपल्याला माहित आहे की त्यामध्ये 5,38,00,000 लाभार्थ्यांनी लाभ घेतला। 5,38,00,000 लाभार्थी। जर आपण हे शासन आपल्या दारी घेऊन गेलो म्हणून, नाही तर याच्यातले कितीतरी लाभार्थी वंचित राहिले असते।